बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. 8च्या 80 बातम्या पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज देवदर्शन दौरा. तुळजाभवानी विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर नीरा नरसिंगपूर येथे जाऊन कुलदेवतेचंही दर्शन घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील हेलिकॉप्टर लँडिंग परिसर नो फ्लाईंग झोन म्हणून जाहीर. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. पुणे जिल्ह्यातील वडू बुद्रुक येथे सकाळपासूनच शंभू भक्तांची अभिवादनासाठी गर्दी. छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी. अजित पवारांनी वडू बुद्रुक येथे जाऊन संभाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केलं. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही दोन्ही स्थानं महत्वाची, त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावानं कुंभमेळ्याचं नामकरण केलं जाणार. कुंभमेळा नामकरण वादावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. गोदावरी नदी घेणार आता मोकळा श्वास. मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा. गोदावरी नदीवरील सिमेंट स्लॅब काढून टाकले जाणार. तेथील व्यावसायिकांची योग्य व्यवस्था करण्याचंही गिरीश महाजन यांचं आश्वासन. उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक आणि धाराशिवमध्ये निवडून आले, त्यावेळी त्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकावले होते. चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप. संघटना वाढीसाठी मंत्री उदय सामंत ऍक्टिव्ह. पुण्यात घेतली पहिली संवाद बैठक. फील्डवर काम करा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभासद नोंदणी सुरू करा. मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवा, सामंत यांचं आवाहन. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठांना काही अडचणी आहेत, मात्र लवकरच तिढा सुटेल. भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक नाव समोर. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली. साठे आणि केदारचा जबाब. संतोष देशमुखांना वायर, पाईप, लाकडी दांड्याने मारहाण. क्लच वायरनेही सरपंचांना मारहाण केल्याचा आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब. आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक खुलासा. फरार कृष्णा आंधळेनं सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखांना धडा शिकवायचा असं सांगितल्याचा जबाब. बीडमधील मेळाव्यात मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख व्यासपीठावर भाऊक. देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगताना पाटील, देशमुख आणि उपस्थित महिलांना अश्रू अनावर. प्रशांत कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढला. न्यायालयानं सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर कोर्टात सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर अमित भोसले या वकिलाकडून हल्ला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असं विचारत हल्ला केल्याची माहिती. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधानी. त्यांनी चांगल्या पद्धतीनं युक्तिवाद केला. इंद्रजित सावंत यांची कोरटकरला सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया. कोरटकर 6 ठिकाणी राहिला, त्याची व्यवस्था कुणी केली? कारने फिरला, प्रवास करताना टोल क्रॉस केला असेल, त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोण होतं हे पाहण्याकरता पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. वकील असीम सरोदे यांची मागणी. दिशानं वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय. मग तो रिपोर्ट वैध कसा? सालियन यांच्या वकिलांचा दावा. सवाल, संबंधित रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही. निलेश ओझा यांची प्रतिक्रिया. कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा. एकनाथ शिंदेंचा अवमान केल्याप्रकरणी अटकेपासून अंतरिम दिलासा. 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. पाणी पुरवठ्याच्या योजना निधी अभावी रखडल्या. वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची कबुली. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळात बदल करण्याचं परिपत्रक जारी. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची वेळ सकाळी 7 ते 11:15 वाजेपर्यंत करण्याचे आदेश. ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावर सोन्याच्या दरात पुन्हा 1200 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 92,000च्या वर. रिझर्व्ह बँकेकडून 31 मार्चला बँक हॉलिडे रद्द. सरकारी व्यवहारांच्या देण्याघेण्याच्या सर्व नोंदी याच आर्थिक वर्षात नोंदवल्या जाव्यात, यासाठी निर्णय. रेल्वेची आरक्षण सेवा आज रात्री 11:45 रात्री 3:45 बंद राहणार. इंटरनेट बुकिंगही उपलब्ध राहणार नसल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट.
हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक असेल. ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. गुढीपाडवा असल्यानं रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काहीसे हाल होणार. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. सांताक्रूज ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र कोणताही ब्लॉक नसेल. गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल. नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक. बदलापूर ते कर्जत दरम्यानची लोकल सेवा सकाळी 11:30 ते 2:30 पर्यंत बंद. MMRDA कडून पायाभूत प्रकल्पांसाठी 87% तरतूद. ठाण्यातील गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो 10, शिवाजी चौक ते विरार मेट्रो 13 आणि कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो 14 च्या कामाला नवीन आर्थिक वर्षात सुरुवात होणार. मुंबई मेट्रो मार्गिकेखाली साठलेला राडारोडा तातडीनं हटवण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश. नोडल ऑफिसर नेमून कामाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याचेही आदेश. यंदा पावसाळ्यात मुंबई 482 ठिकाणी उपसा पंप लावण्यात येणार. तसेच एखादा पंप जर वेळेत योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही तर संबंधितावर कारवाई करण्यात येणार. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची सर्व कामं 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. तसंच पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी तातडीनं कामं पूर्ण करण्याच्या सूचना. रायगड जिल्ह्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सीत भाडेवाढ. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार. मीटर टॅक्सीत 2 रुपये तर ऑटो रिक्षाची 3 रुपयांनी भाडेवाढ. शनी शिंगणापुरात आज शनी अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. या गर्दीमुळे भाविकांना चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई. संध्याकाळी 7च्या आरतीपर्यंत चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी. आता घर बसल्या श्री विठ्ठल रुक्मिणी भक्ती निवासाचं ऑनलाईन बुकिंग करता येणार. TCS कंपनीकडून मोफत संगणक प्रणाली. मंदिर समितीनं पंढरपूर शहरात सुसज्ज भक्त निवास इमारत उभारली आहे. धाराशिवच्या तेरमध्ये श्री संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वाराची दिशा बदलावी. दक्षिण दिशेला सुरू असलेलं काम थांबवून पूर्व दिशेला महाद्वार बांधावं. ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी. दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. रेस्टॉरंट्स हॉटेल्समध्ये ग्राहकांनी सेवा शुल्क भरणं बंधनकारक नाही. सेवा शुल्काची जबरदस्तीनं वसुली करणं ही व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. केंद्रीय मंत्रिमंडळानं केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात केली 2% वाढ. महागाई भत्ता 53% वरून 55%वर. केंद्र सरकारचे कर्मचारी, पेन्शनधारक आणि पेन्शनधारकांवर अवलंबून असलेल्या व्यक्तींना याचा फायदा होईल. सिडकोच्या लॉटरीतील घरांच्या वाढीव दरांविरोधात मनसे आक्रमक. वाशीतील पोस्ट ऑफिसमध्ये मनसे आणि सिडको सोडतधारकांची पोस्ट कार्ड मोहीम. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्रांद्वारे घरांचे दर कमी करण्याची विनंती. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांऐवजी 1000 रुपये दंड. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात. कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याची प्रक्रिया केंद्रानं तातडीनं पूर्ण करावी. लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन फूड प्रोसेसिंग युनिट स्थापन करा. राज्यसभेत खासदार अजित गोपछडे यांची मागणी. नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता 93,26,000 शेतकरी कुटुंबांना आजपासून मिळेल. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती. गडचिरोली जिल्ह्यातील 87,000 धान उत्पादकांना बोनस मिळणार. हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याची शासनानं घोषणा केली होती. राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25,44 लाख रुपयांचं अनुदान जमा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं 3 महिन्यांचं अनुदान जमा. नाशिक शहरातील रस्ते आणि पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक. मनसेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त मनीषा खत्रींना दिलं निवेदन. सत्ताधारी भाजपच्या आमदारांवर त्यांनी गंभीर टीका केली.
नाशिक शहरातील सातपूर परिसरात पाणी टंचाई, ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आयुक्तांना दिलं निवेदन। या संदर्भात भाजप आमदार सीमा हिरेंनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट। अलिबाग तालुक्यातील कार्ले, आसनपोई यासह अनेक गावांवर पाणी टंचाईचं संकट, गावकऱ्यांवर पाणी विकत आणण्याची वेळ। गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला आणि आरमोरी वनपरिक्षेत्रात 15 दिवसांपासून रानटी हत्तींचा धुडगूस, हत्तींकडून मका पिकाची नासधूस, त्यामुळे शेतकरी त्रस्त। हत्तींचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील चिचगड परिसरात वाघाचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत हा वाघाचा मृतदेह आढळला। वाघाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरू। रायगडच्या अलिबाग बायपासवरील चर्चजवळ भीषण अपघात, मोटारसायकल आणि स्कूटीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर स्कूटी चालक गंभीर जखमी। नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खानला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। फहीम खानला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप। सायबर सेलने दुसऱ्यांदा नोंदवला समय रैनाचा जबाब। शोमध्ये जे काही घडलं ते प्रवाहात घडलं, कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता। शो आता बंद झालाय, पुन्हा सुरू झाला तर संपूर्ण खबरदारी घेण्यात येईल, रैनाचं आश्वासन। बंगळुरूमध्ये पत्नीची हत्या करणाऱ्या राकेश खेडेकरला बंगळुरू पोलिसांनी घेतलं ताब्यात। खेडकरला सातारा पोलिसांनी ठोकल्या होत्या बेड्या। आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या खेडकरला ससून रुग्णालयातून बंगळुरू पोलिसांनी अटक केली। नांदेडमध्ये मुख्याध्यापकाने मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याची विद्यार्थिनीची तक्रार। या तक्रारीनंतर मुख्याध्यापकाने विष प्राशन करून त्याचं जीवन संपवलं। मुख्याध्यापकावर पॉक्सो कायद्याअंतर्गत केला होता गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगाराकडून वाहनांची आणि काही दुकानांची तोडफोड। चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा धक्कादायक प्रकार। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं। डोंबिवलीमध्ये 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण। शहापूरमधून पोलिसांकडून मुलाची सुखरूप सुटका। 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची माहिती, या दोघांना अटक। जळगावच्या भुसावळमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या 18 बुलेट्सवर कारवाई। बुलेट जप्त करत बुलेटचे सायलेन्सर नष्ट केले जाणार। गडचिरोलीतील 61 लाख रुपयांच्या दारूवर चालवला बुलडोझर। देसाईगंज पोलिसांची कारवाई। विविध 520 गुन्ह्यांमधील 61,77,000 रुपये किमतीची दारू नष्ट। निवासी स्कूलच्या अधीक्षकाची 4 ते 5 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण। गडचिरोलीच्या आहेरीतील एकलव्य निवासी मॉडेल स्कूलमधील ही घटना। या प्रकरणी अधीक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव आदिवासी विकास आयुक्तांना पाठवला। MMRDAचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प सादर। पायाभूत प्रकल्पांसाठी 87% निधीची भरीव तरतूद। उपमुख्यमंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर केलं। नवी मुंबईच्या तळोजा वावंजे गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या नवीन इमारतीचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन। कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चॅलेंज आलं असल्यानं रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत AIचा अभ्यास सुरू केला जाणार, शरद पवारांची माहिती। बारामतीच्या सांगवीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शालेय विद्यार्थिनींना 251 सायकल्सचं वाटप। यावेळी अजित पवारांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला। बारामतीतील एका खासगी रुग्णालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन। प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिसची मोफत सोय करून देण्याचा सरकारचा मानस। जगभरात घिबलीचा जोरदार ट्रेंड। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आईसह घिबली ट्रेंड केला फॉलो। अजितदादांकडून आईसोबतचा फोटो शेअर। संपूर्ण मे महिना संयुक्त महाराष्ट्राचा 65वा वर्धापन दिन महाराष्ट्र महोत्सव म्हणून साजरा करणार। मुंबईत 3 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार पराग शहा यांच्याकडून घाटकोपर रेल्वे स्थानक परिसराची पाहणी। सोमय्या यांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या पुन्हा एकदा सूचना दिल्या। नाशिकच्या कळवणमधील बोगस बांगलादेशी लाभार्थी प्रकरणी 181 बोगस लाभार्थ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता पाठपुरावा।
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. बनसोडेंना 2 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. महाविकास आघाडीचे उमेदवार सुलक्षणा शिलवंतधर यांचं बनसोडेंच्या आमदारकीला आव्हान. हिंगोलीत आंबेडकरी अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बोधगयेतील बौद्ध विहार भिक्खू आणि अनुयायांच्या ताब्यात देण्याची मागणी. गुढीपाडव्याचं औचित्य साधून ठाण्यातील उपवनच्या किनाऱ्यावर महाआरती. आरतीसाठी वाराणसीहून पंडित ठाण्यात. वाराणसीच्या गंगा घाटावर होत असलेल्या महाआरतीप्रमाणे ही महाआरती. शिर्डीत साई संस्थांच्या रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या नेत्र विभागात पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी. 30 वर्षीय अंध महिलेसाठी वृद्धाश्रमातील व्यक्तीचं नेत्रदान. आज दिसणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण. दुपारी 2:21 सुरू होऊन संध्याकाळी 6:14 ते संपेल. ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतीयांनी 1.1 लाख कोटी तास स्मार्टफोनकडे पाहण्यात घालवले. एका अहवालातील ही माहिती समोर. भारतीय सरासरी दररोज 5 तास मोबाईल स्क्रीनवर घालवतात. इंडोनेशिया आणि ब्राझीलनंतर भारताचा 3रा क्रमांक. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दाखल केला एफआयआर. सरकारी पैशाच्या गैरव्यापाराच्या प्रकरणात सार्वजनिक मालमत्ता कायद्याअंतर्गत एफआयआर नोंदवला. या प्रकरणाची 18 एप्रिल रोजी सुनावणी. काँग्रेस नेते राहुल गांधी 7 एप्रिल रोजी बिहारमध्ये ते पाटण्यातील एसकेएम हॉलमध्ये पक्षाने आयोजित केलेल्या संविधान सुरक्षा परिषदेला उपस्थित राहतील. राहुल गांधी यांचा हा वर्षातील 3रा बिहार दौरा. म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 180 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. अनेक इमारती कोसळल्या. या भूकंपाने थायलंडलाही हादरे बसले. इस्रायलच्या वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी गावावर हल्ला. इस्रायली लोकांकडून स्थानिकांना लाठ्या आणि दगडांनी मारहाण. मेक्सिको अमेरिका सीमेजवळ पुराचा कहर. यात 4घांचा मृत्यू. मृतांमध्ये एका वृद्धाचाही समावेश. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा. समोर शिवसेना मनोहर जोशी वगैरे सगळे होते. झुणका भाकर 1 रुपयात ती सुरू होती. ती भाकरी इतकी पातळ होती की पापड कुठला आणि भाकरी कुठली ती कळत नव्हती. त्याच्या बजेटवर बोलताना मी म्हटलं की झुणका म्हणाला भाकरीला एरोबिक करतेस. झुणका म्हणाला भाकरीला एरोबिक करतेस, खूपच स्लिम दिसतेस.